गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आपल्या भंडारी अकॅडमी अँड कोचिंग क्लासेस या YouTube चॅनलवर। तर पहा, आपण नवीन बॅच सुरू करून एक लेसन मॅथमॅटिक्सचा 10th क्लास लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल संपवला। आता आपण वळतोय मॅथ सेकंडचा फर्स्ट लेसन सिमिलॅरिटी कडे। मला आपल्याला सांगायला खूप आनंद होतोय की तुमच्यासारखे विद्यार्थी भेटणं खूप कठीण आहे। अभ्यासू विद्यार्थी पाहतायत, अभ्यास करतायत, हे माझ्यासाठी खूपच चांगली अशी बाब आहे। तर पहा, आता आपण सुरू करतोय मॅथमॅटिक्स सेकंड सिमिलॅरिटी 10th क्लास। ओके, मॅथमॅटिक्स सेकंड मीन्स जिओमेट्री। जिओमेट्री मीन्स आपण ज्या आकृत्यांचा अभ्यास करणार आहे। आकृत्या मीन्स काय, पॉइंट पासून तर पॅरलोग्राम पर्यंत भरपूर आकृत्या आहेत। 2D 3D, वन लाइन, सिंगल लाइन, प्लेन आहे, पॅरलोग्राम आहे, स्क्वेअर आहे, रोम्बस आहे, स्फेअर आहे। ओके, अशा भरपूर आकृत्या आहेत। मग आता हा जिओमेट्रीचा मॅथ सेकंड पार्ट, मॅथ सेकंड मध्ये फर्स्ट चॅप्टर आहे आपला सिमिलॅरिटी। तर सिमिलॅरिटी म्हणजे काय, तर मराठीचे बुक्स ज्यांच्याकडे त्यांच्यावर नाव आहे समरूपता। तर समरूपता म्हणजेच काय, तर पहा, आपण बऱ्याच वेळा चुकतो समरूप आणि एकरूप। समरूप वेगळं, एकरूप वेगळं, सिमिलर वेगळं, कॉन्ग्रुएंट वेगळं। कॉन्ग्रुएंट म्हणजे तुमच्या सारखाच एक सेम दिसणारा व्यक्ती म्हणजे तुमच्यासारखा कॉन्ग्रुएंट। सेम 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 म्हणजे तुम्ही आणि तुमचा जुळा भाऊ तो कॉन्ग्रुएंट असू शकत नाही, तर त्याच्यामध्ये सिमिलर म्हणू शकतो। किंवा ताजमहाल आणि त्याची प्रतिकृती, हे झालं सिमिलर, हे झालं समरूप। किंवा हा एक बोर्ड आहे, असाच सेम व्हाईट बोर्ड घेतला आणि स्मॉल साइज, तो झाला सिमिलर। असे सिमिलर म्हणजे सारखे दिसणार आहे, आपण एकावर एक जर कट करून ठेवले एकावर एक, तर एकावर एक बसणार नाही। मग आता सिमिलर म्हणजे कळलं, आणि कॉन्ग्रुएंट म्हणजे हा बोर्ड आणि याच्यासारखा दिसणारा सेम बोर्ड जो की एकावर एक परफेक्ट बसेल, म्हणजे कॉन्ग्रुएंट। कॉन्ग्रुएंट आणि सिमिलरचा अर्थ कळाला असेल तर पहा, कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप आणि सिमिलर म्हणजे समरूप। समरूप म्हणजे सारखे दिसणारे पण एकावर एक परफेक्ट बसणार नाही, आणि एकरूप म्हणजे सारखे दिसतात पण आणि एकावर एक परफेक्ट पण बसतात। जसं की चेअरची लाईन लावली तुम्ही तर बरोबर एकावर एक परफेक्ट बसते। मग आता तुम्ही त्याच्या कलर वर जाऊ नका। काही जण विद्यार्थी म्हणतात सर कुठं याची रेड कलर आहे, याचा व्हाईट कलर आहे, तसं नाही। तर कलर वर जाऊ नका, की जर दिसायला सारखी असेल, तर एकावर एक बसत असेल तर ती समरूप म्हणा। आणि जर कलर पण सारखा आहे, सगळं सारखं आहे, बरोबर एकावर एक बसते डिक्टो, त्याला एकरूप म्हणा। ठीक आहे, कलर वेगळा जर असेल तर त्याला सिमिलर पण म्हणू शकता, किंवा छोटी असेल तर सिमिलर म्हणा। ओके, तर आता पहा, सिमिलर म्हणजे समरूप। आपल्याला ट्रायंगल पासून सुरू करायचं आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल। समजा हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे ए बी सी। ठीक आहे, आता याला हाईट हे मधली मीडियम काढू शकतो आपण डी, ही h1 आहे असं म्हणा, आणि ही हाईट सॉरी हा बेस BC B1। ठीक आहे, आता हाईट आणि बेस। आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी माहिती आहे, काय फॉर्म्युला आहे, तर 1/2 इंटू हाईट इंटू बेस। तर 1/2 इंटू याची हाईट आहे h1 इंटू बेस आहे B1। ठीक आहे, 1/2 इंटू हाईट इंटू बेस। तर पहा, आपल्याला याच्यामध्ये सिमिलर म्हणजे काय हे कळलं। ओके, सिमिलॅरिटीचा लेसन पाहतोय। असंच आता सिमिलर म्हणजे अजून एक ट्रायंगल काढतो मी। समजा आता हा थोडासा वेगळा आहे, याच्यापेक्षा थोडासा छोटा काढूया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर बेस पण थोडा मोठा काढला, हाईट आणि छोटी काढली। ठीक आहे, आता पहा, याला PQR नाव दिलं। ठीक आहे, याची हाईट समजा इथं h2 घ्यावा लागेल, कारण ही हाईट आणि ही हाईट सेम नाहीये, तुम्हाला परफेक्ट दिसत पण असेल। आणि हा बेस पण सेम नाहीये, मग याला B2 म्हणूया। ओके, आता पहा, B1 आणि B2 हे बेस झाले दोघांचे, आणि h1 आणि h2 हे हाईट झाली। मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू सेम फॉर्म्युला तोच, 1/2 इंटू हाईट इंटू बेस, 1/2 इंटू हाईट इंटू बेस। ठीक आहे, आता आपल्याला खरं फर्स्ट पॉइंट पाहायचा होता, एरियाज ऑफ रेशोज ऑफ टू ट्रायंगल, किंवा रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल। द रेशोज म्हणजे काय,
याच्या पुढे तो पॉइंट आहे, रेशोज म्हणजे काय? रेशो म्हणजे प्रमाण किंवा गुणोत्तर. आपल्या घरी शिरा बनवतात, आई विचारते आपल्याला शिरा बनवता. मग जर समजा एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला जर शिरा बनवता येत नसेल तर तो काय करणार? कोणाला फोन करून सांगणार. मग आता फोन केला, समजा तुमचे नातेवाईक पुण्याला, मग ते पुण्यावरून येणार आहेत का शिरा बनवायला? नाही. मग ते काय सांगतात, 2 वाटी करा 1 वाटी साखर. म्हणजे प्रमाण असं झालं 2:1. बरोबर, 2 वाटी करा 1 वाटी साखर, 2:1. ह्याला प्रमाण म्हणायचं. त्याचं गुणोत्तर काढता येतं, त्याला आपण मध्ये लिहिता येतं, ह्याला प्रमाण म्हणायचं. आपला पहिला पॉइंटच आहे की रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. रेशोज म्हणजे प्रमाण, की कशाला किती एरियाचं प्रमाण घ्यायचं आपल्याला. कशाचं? एरियाचं प्रमाण. मग आता फर्स्ट पॉइंटला सुरुवात करतोय आपण. मी नाव नाही टाकते पण तुमच्या लक्षात आलं असेल, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. मग आता रेशोज म्हणजे प्रमाण किंवा गुणोत्तर. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे एकमेकांशी गुणोत्तर, असा मराठीमधून पॉइंट. लिहिताना सगळं इंग्लिश मध्ये लिहिता येते, फक्त मराठीतून अक्षर येतात. ओके, तर पहा, समजा मी जर असं म्हटलं, therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal. आता लक्ष द्या, याच्यावरून आपल्याला पुढच्या 2 प्रॉपर्टी, 2 कंडिशन शिकायच्या, 2 अटी आणि 2 गुणधर्म. ठीक आहे, तर पहा आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तर बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय आहे? 1/2 into height into base अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय आले? 1/2 into height into base. तर पहा, 1/2 ला 1/2 कॅन्सल होऊन जाईल, 1/2 गेट कॅन्सल. h1 upon h2 वरती b1 upon b2. म्हणजे एक फॉर्म्युला तयार झाला, एरियाज ऑफ रेशो किंवा रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल is corresponding to multiplication of their height and base, and again multiply both किंवा second point. okay, both ट्रायंगलच्या हाईटचा आणि बेसचा मल्टिप्लिकेशनचा रेशो हे त्याचं एरियाचा रेशो. ओके, आता हे झालं फर्स्ट. नेक्स्ट जायचं आपल्याला कंडिशन फर्स्ट कडे. ठीक आहे, कंडिशन फर्स्ट काय पाहूया आपण. कंडिशन फर्स्ट आहे आपल्या बुक मध्ये आहे. कंडिशन फर्स्ट म्हणजे अट क्रमांक आहे. तर कंडिशन फर्स्ट काय बघा, हे तुम्हाला कळलं असेल, रेशो त्यांचे हाईट आणि बेसचं मल्टिप्लिकेशन वरती, दुसऱ्या ट्रायंगलचं हाईट आणि बेसचं मल्टिप्लिकेशन खाली. तर पहा, कंडिशन फर्स्ट आहे हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स सेम. असं समजा त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे. तर पहा, मग मी काय करतो, तुम्ही कसं काढायचे याची फिगर? मोजायची गरज नाही, काहीच नाही. तुमच्याकडे 4 लाईन आहेत. 4 लाईन नाही म्हणता येणार, तुमच्याकडे पूर्ण पेजवर लाईन आहे अशा. त्यातल्या 3 लाईनी, 2 लाईनी, 2 लाईन भरून किंवा 3 लाईन भरून किंवा 4 लाईन भरून असं एक ट्रायंगल काढा. आता दुसरा काढताना कसं काढा? ह्याच 4 लाईनवर काढा, फक्त त्याचा बेस मोठा काढा. म्हणजे हाईट दोघांची सेम दिसते ना. आता ह्याची हाईट आणि ह्याची हाईट मी तसंच काढतो. इकडे पहा, हाईट ट्रायंगल आहे आणि सेम असाच एक ट्रायंगल काढतोय, फक्त त्याचा बेस मोठा काढतो. लक्षात आलं? दिसतंय? तर पहा, आता ह्याला मी L M N, ह्याला P Q R. आता जर तसा विचार केला तर मी तुम्हाला हे ट्रायंगल कसा काढायचा शिकवलं. ट्रायंगल कसा काढायचा? मोजायचं नाही, काय नाही, पटकन ट्रायंगल काढायचा. पट्टी आणि पेन्सिलने, पट्टी आणि पेन्सिल घेऊन ट्रायंगल कसा काढायचा? इकडे जर 4 लाईन भरून ट्रायंगल असेल तर इकडे पण 4 लाईन भरून ट्रायंगल घ्या, फक्त बेस मोठा घ्या. ओके, ठीक आहे. नेक्स्ट लक्षात ठेवा, आता ह्याची हाईट h1 असेल आणि ह्याची हाईट किती असेल? h1, बिकॉज हाईट इज सेम. हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर सेम. तर पहा, ह्याच्यात एरिया ऑफ ट्रायंगल LMN आणि अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता मी
वन हाफला वन हाफ गेट कॅन्सल होणार आहे. एरियाचा फॉर्म्युला काय आहे? वन हाफ इंटू बेस. ह्याचा बेस आपण B1 मानूया, ह्याचा बेस B2. याचा रिझन मी दोन्हीकडे पण हाईटला H1 म्हटलोय पण बेसला B1 B2 म्हणलोय. त्याचं कारण तुम्ही बेस हा जेवढा घेतलाय त्याच्यापेक्षा थोडासा मोठा हा घेतला म्हणजे त्यांची व्हॅल्यू चेंज असणार आहे. जर हा 5 असेल तर हा 7 असेल, जर हा 3 असेल तर हा 5 असेल. ओके, जर हा 7 असेल तर हा 9 असेल, काहीतरी डिफरन्स असेल म्हणून याला B1 आणि याला B2 म्हणलं. आपण अजून प्रॉब्लेम कडे वळालो नाही त्याच्यामध्ये, त्यामुळे काही किमती आलेल्या नाहीत. एवढे सेंटीमीटर एवढे मीटर असं काय आलेलं नाही. तर पहा वन हाफ इंटू हाईट इंटू बेस. ओके, लक्षात आलं? आता हाईट इंटू बेस H1 इंटू B1. ह्याचं पण वन हाफ इंटू हाईट इंटू बेस. याची पण हाईट H1 आहे. मग वन हाफ गेट कॅन्सल, H1 गेट कॅन्सल. आन्सर इज B1 अपॉन B2. मग आता याच्या खाली प्रॉपर्टी कोणती आहे? इफ areas of both triangles are at equal height. जर दोन त्रिकोणाच्या एरिया मध्ये जर तुमची इक्वल हाईट असेल, दोन त्रिकोणाची हाईट जर इक्वल असेल तर ratios of their areas of two triangles are corresponding their heights. म्हणजे त्यांच्या corresponding their bases. ओके, ठीक आहे. तर त्यांच्या ते कशात येणार आहे? बेसच्या प्रमाणात येणार आहे. कोणाच्या? बेसच्या प्रमाणात, म्हणजे B1 अपॉन B2. नेक्स्ट कंडिशन सेकंड आहे. प्रॉपर्टी समजली? कंडिशन सेकंड, bases of both triangles are equal. त्या बोथ ट्रायंगलचे बेस इक्वल आहेत. म्हणून आता मी कसं काढतो बघा, ट्रायंगल तुम्ही पण असाच काढा. एक ट्रायंगल काढून घ्या आणि त्याच्या आतमध्येच एक ट्रायंगल काढून घ्यायचं. दोघांचे बेस काय झाले? सेम. समजा मी याला A B C नाव दिलं, ठीक आहे. A B C नाव दिलं, तर याचा आणि याला नाव दिलं P B C, ठीक आहे. आता याचा ABC चा बेस BC, PBC चा बेस BC. म्हणजे आता हाईट चेंज होणार आहे आणि बेस सेम येणार आहे. याची हाईट H2 घ्या, मोठ्याची हाईट H1 घ्या, ठीक आहे. आता ह्या दोघांचाही बेस BC असल्यामुळे हा P1 च राहू. मग ह्याचं एक्सप्लेनेशन मी इथं लिहितो पुढं. तर पहा याच्यामध्ये therefore area of triangle ABC upon area of triangle PBC is equals to, ठीक आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC वन हाफ इंटू हाईट इंटू बेस. मग वन हाफ इंटू H1 इंटू B1 अपॉन नेक्स्ट असतं वन हाफ इंटू हाईट इंटू बेस, वन हाफ इंटू हाईट इंटू बेस. ओके, समजलं? आता पहा ह्याची हाईट H1 आहे, ह्याची हाईट H2 आहे. मी दिले H1 H2. याचा मोठ्या ट्रायंगलचा बेस B1 आहे आणि छोट्या ट्रायंगलचा बेस B1 असेल. मग B1 गेट कॅन्सल, वन हाफ गेट कॅन्सल इज इक्वल्स टू H1 अपॉन H2. The height of both triangles are same. The height of both triangles are same. Then the ratio of areas of two triangles is corresponding to their base. आणि दुसरी प्रॉपर्टी काय होईल आपली? The base of both triangles are equal. Then ratios of areas of two triangles are corresponding their height. म्हणजे मराठीतून दोन्ही प्रॉपर्टी सांगतो. जर दोन्ही त्रिकोणाच्या उंची समान असतील तर त्यांचे गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात असते. नेक्स्ट, जर दोन्ही त्रिकोणाच्या बेस समान असेल, पाया समान असेल तर त्यांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणाच्या उंचीच्या प्रमाणात असते. ओके, ह्या कंडिशन आणि प्रॉपर्टी समजल्या. आता ह्या कंडिशन आणि प्रॉपर्टी वरून आपल्याला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तर पहा, चल हा प्रॉब्लेम बघूया. आतापर्यंत आपण काय पाहिलं? बेस सेम असल्यावर काय होतं ट्रायंगलचे आणि हाईट सेम असल्यावर ट्रायंगलची काय होतं. तर पहा, मी आपल्या मॅथ्स सेकंडच्या बुक मध्ये पेज नंबर 5 वरचा चौथा प्रॉब्लेम घेतो. ठीक आहे,
तर आता त्याच्यामध्ये काय झाले, त्यांनी देताना ही फिगर थोडीशी क्रॉस दिली. आपल्याला ज्यावेळेस क्वेश्चन पेपर हातात येतो त्यावेळेस जरी क्रॉस फिगर असले तरी आपण ती क्रॉस फिगर थोडीशी फिरवून घ्यायची, पेपर फिरवायचा, जेणेकरून आपल्याला कोणी विचारणार नाही पेपर का फिरवला, विचारते का नाही विचारणार. मग पहा, तुम्ही जर तो क्रॉस केला बरोबर, तो क्रॉस केल्याच्या नंतर त्याच्यावरती ती आकृती तुम्हाला सरळ दिसेल. ती आकृती रफ फिगर म्हणून आन्सर शीटवर काढून घ्या. रफ फिगर काढा किंवा परफेक्ट फिगर काढा, रफ फिगर म्हणून काढू नका, व्यवस्थित आपण काढून घेतली. ठीक आहे. तर आता पहा, तुम्हाला ती आकृती सरळ झाल्यावर कन्फ्युजन होणार नाही, म्हणून मी सरळ काढायला लावली आणि मी पण स्वतः सरळ काढली. जर तुमच्याकडे मॅथ सेकंडचे बुक्स असतील तर आता पहा, लगेच मी ती आकृती सरळ केली, ऍज इट इज तेच नेम दिलेत. ओके. तर पहा, त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम हे डायरेक्ट मी आन्सर लिहितोय. प्रॉब्लेम कसा आहे पहा, त्याच्यामध्ये दिलंय इन ट्रायंगल एबीसी. मी गिवन लिहायचं, गिवनला हाफ मार्क मिळतो. त्या प्रॉब्लेम मध्ये जे जे दिले ते लिहायलाच हाफ मार्क आहे आपल्याला. मग आता मी गिवन करायला इन ट्रायंगल एबीसी AC = 16. किती? AC = 16 आणि DC = 9 हे दिले त्याच्यामध्ये. आता BP is perpendicular to AC. बघा, इथं साइन जरी नसेल तरी आपल्याला इथं दिलंय BP is perpendicular to AC, पण आपल्या पुस्तकात साइन आले. जर साइन नसेल तर क्वेश्चन मधून पाहून तिला साइन देऊ शकता, आपल्याला दिलंय बुक मध्ये. ठीक आहे. आता BP is perpendicular to AC म्हणजे इथं 90 चा कोण तयार झालाय है ना, म्हणजे तीच हाईट असणार आहे आपली, जी स्ट्रेट असते ती हाईट असते. ओके. आता पहा, आपल्याला काय काय करायला लागलंय, ह्या दोन ट्रायंगलचा एरिया, नंतर ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, नंतर ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. तर पहा, आपल्याला ह्या दोन ट्रायंगलचा आपण अगोदर विचार करू. ABD आणि दुसरा आहे ABC. इथं लक्ष द्या, तिन्ही पण एकदम इझी जातील. मग नंतर पहा, ABD ची हाईट कोण आहे तर BP. वर दिसतंय, हा जर त्रिकोण झाकला तर ABD ची हाईट आहे BP. ठीक आहे. आता नेक्स्ट दुसरा आहे ABC. आता हा पूर्ण मोठा त्रिकोण आहे, मोठ्या ट्रायंगलची हाईट पण बघा BP ची, म्हणजे यांची हाईट सेम आहे. काय सेम आहे? हाईट सेम असल्यावर कुणाच्या प्रोपोर्शन मध्ये कोणाच्या करस्पॉन्डिंग येणार तर बेसच्या. मग आता आपण बेस कडे वळूया. AD छोट्याचा ABD चा बेस आहे AD आणि ABC चा बेस आहे AC. ठीक आहे. आता जर आपल्याला AD/AC जर शोधायचं असेल तर आपल्याला AD पण माहित पाहिजे आणि AC पण माहित पाहिजे. मग बघू आपल्याला काय काय माहिती आहे. AC दिलाय 16, मग आपण इथं AC = 16 दिलो. ठीक आहे, 16 दिला. ठीक आहे. आणि आपल्याला नंतर दिला DC = 9, ह्याला 9 दिले, पण आपल्याला AD माहिती नाही. मग आता AD कसा काढायचा बघा, हे सोपं आहे. Therefore AD = AC - DC = 16 - 9 = 7. AD ची व्हॅल्यू 7 आली. ठीक आहे. AD ची व्हॅल्यू बऱ्याच ठिकाणी लागणार आहे म्हणून मी लगेच काढून घेतली. तुम्ही पण ही पेपर मध्ये जरी असेल तरी काढून घ्या. Therefore आता आपल्याला जे जे फाइंड आउट करायला लावले ते एकदा फाइंड आउट करू. चला, एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू आता ABD आणि ABC याला मी बेस अपॉन बेस लिहू. ह्याचा बेस आधी छोटा ट्रायंगल आहे, विसरायचं नाही. काही जण AC/AD लिहिणार, तसं विसरायचं नाही. AD/AC लिहावं लागेल. त्याचं रिझन, अगोदर आपल्याला वरती कोणता ट्रायंगल आहे ABD चा बेस कोण आहे AD. ठीक आहे, मी AD लिहिलं. आणि नंतर दुसरा ट्रायंगल कोण आहे ABC चा बेस कोण आहे AC. आता हे तुम्ही मनाला लिहिलं का नाही? मग तुम्ही कशामुळे लिहिलं ते इथे लिहायचं. इंग्लिश वाले विद्यार्थी लिहितील therefore किंवा बाय हाईट इज सेम ऑफ बोथ ट्रायंगल. हाईट इज सेम एवढं लिहिले तरी चालेल. आणि मराठीवाले विद्यार्थी लिहितील दोन्ही त्रिकोणाच्या उंची समान आहे, है ना. मग हाईट इज सेम. ठीक आहे, ह्याला हे रिझन आलं. मग आता आपण डायरेक्ट मी आन्सर पण लिहितो. तुम्ही एक लाईन सोडून द्या आणि मग इथं खाली आन्सर लिहा. हे परत खाली लिहा. मी इथं लिहितो. आता AD किती आहे? AD ची व्हॅल्यू काढली आपण 7 अपॉन AC इज इक्वल्स टू दिला आपल्याला 16. ठीक आहे, 7/16. हाईट इज सेम, याचं रिझन दिलं. ठीक आहे. नेक्स्ट
किंवा ह्याला तुम्ही बाय प्रॉपर्टी नंबर 1, प्रॉपर्टी नंबर 1 आपण आन्सर शीट मध्ये नाही लिहू शकत. त्याचं रिझन तुम्ही प्रॉपर्टी नंबर 1 तर अशा प्रॉपर्टी खूप आहेत बुक मध्ये, मग सरांनी कोणती पकडायची, म्हणून तुम्ही हाईट इज सेम असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट दुसरा काय काढायला लावलाय, एरिया ऑफ ट्रायंगल BDC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे. आता BDC, आता इथे BD आणि C. आता पहा हा तिरका आहे, इथं थोडंसं ध्यान द्यायची गरज आहे. BDC समजा जर एक त्रिकोण मी इथे काढतो तुम्हाला समजण्यासाठी, हे आपल्या फिगर मध्ये नाहीये. ए असं आहे समजा हा त्रिकोण LMN. ठीक आहे. आता पहा LMN दिसतोय, LMN ला ही क्रॉस हाईट आहे, तिरकी हाईट. कधी मोजता का तुम्हाला जर मोजायला लावली आणि तुम्ही म्हटले माझी हाईट मोजायची, मग तुम्ही इथं एक टेप लावला डायरेक्ट तिथं कॉर्नरला पकडला, चालेल का? हाईट तशी मोजायची नाही, हाईट सरळच मोजायची. जर त्याला हाईट सरळ नाही तिथं एक स्ट्रेट एक लाईन परपेंडिक्युलर जी आहे MN ला ते टाकून घ्या, ती हाईट असेल. मग बघा आता हा थोडा वेळ ट्रायंगल ड्रॉ करून काढून टाका. BDC हा क्रॉस आहे, थोडासा तिरका आहे, मग त्याची हाईट BP असेल. कोण असेल तर ती सरळ आहे, पुढं बाहेर सरळ, मग ती किती असेल तर BP. आणि दुसरा ट्रायंगल आहे ABC, आताच पाहिला आपण ABC ची हाईट पण BP ची, म्हणजे हाईट इज सेम ऑफ बोथ ट्रायंगल, म्हणजे दोघांची हाईट सेम आहे. परत मग त्याचं कशात आहे, कशाच्या करस्पॉन्डिंग, त्या बेसच्या करस्पॉन्डिंग. मग आधी कोणाचा, BDC चा बेस आहे CD आणि ABC चा बेस आहे AC. CD ची व्हॅल्यू आहे 9 आणि AC ची व्हॅल्यू आहे 16. हाईट इज सेम ऑफ बोथ ट्रायंगल. नेक्स्ट आहे थर्ड दिला आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BDC इज इक्वल्स. आता परत एकदा पाहूया ABD. ओके, हा पण मगाशी पाहिला ABD आणि BDC. ओके, परत पाहिला BDC, हा पण इथं पाहिला बरोबर. ओके, इथं पाहिला. ठीक आहे. मग आता तुम्हाला माहिती यांची पण हाईट सेम आहे. बघा ABD ची हाईट आहे BP, नंतर BDC ची पण हाईट आहे BP. मग पहा हाईट जर सेम असेल तर काय होईल, त्यांचा रेशो हा बेसच्या करस्पॉन्डिंग आहे. मग सांगा ABD चा बेस आहे AB आणि नंतर आहे BDC चा बेस आहे CD. काही जण उलट लिहितात CD अपॉन AD, मग तसं चालणार नाही. आपल्याला कोणता दिलाय ABD, अगोदर दिला ना ABD, त्याचाच बेस वर लिहा आणि नंतर काय दिलंय BDC, त्याचाच बेस खाली लिहा. ठीक आहे. मग आता AD इज इक्वल्स टू काय आहे, AD इज इक्वल्स टू A to D इथं आलाय 7 आणि CD इज इक्वल्स टू तर 9. मग तुमचं आन्सर आलं 7/9. तिघांच्या एरिया, तिन्ही ट्रायंगलच्या एरियाचे रेशो आपण फाइंड आउट केले. फर्स्ट आलाय 7/16, सेकंड आलाय 9/16, थर्ड आलाय 7/9. ह्याला पण सेम सपोर्ट द्या, हाईट इज सेम. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये 5 प्रॉब्लेम्स, किती 5 प्रॉब्लेम आहेत. पेज नंबर 5 च्या खालीच आहे प्रॅक्टिस सेट 1.1. तर तो आणि मागच्या पेजवर 6, म्हणजे ते दोन तुम्ही किंवा ते 5 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ज्या प्रॉब्लेमला अडचण येईल तो प्रॉब्लेम मी नेक्स्ट पार्ट मध्ये 100% समजून सांगेन आणि मग नंतरचा पुढचा शिकवेल. ज्याला पण अडचण आहे, ज्याला पण प्रॉब्लेम आहे, त्यांनी 100% अभ्यास करा आणि त्याच्यावरच नाही समजलं तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके, थँक्यू.